वेलकम स्टुडंट्स. आपण सिक्वेन्स अँड सिरीज एक्सरसाइज 2.2 पाहतोय. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आलो होतो. पण माझ्याकडनं क्वेश्चन 6 मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो शूट करत असताना काहीतरी शेवटचा भाग तो रेकॉर्ड झाला नव्हता तो. त्यामुळे मी त्याचं सोल्युशन जे आहे ते लिहून पाठवलं होतं. आता म्हणून मी तो कंटिन्युटी त्यात राहावी म्हणून तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 मधला आता सेकंड क्वेश्चन मी पुन्हा एकदा करून दाखवतोय तुम्हाला. फर्स्ट नाही दाखवत, आता त्याचं सोल्युशन तुमच्याकडे आहे. त्यातला सेकंड क्वेश्चन फार काही फरक नसतो, एकसारखे क्वेश्चन आहेत. फक्त कॉमन काय निघतं त्याच्यानंतरचा सगळा पुढचा पार्ट असतो तो सेम असतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6 मधला सेकंड 0.7 0.77 0.777 डॅश 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 अप टू एन टर्म्स पर्यंत आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही हा क्वेश्चन पाहून त्याचा मागचा करू शकता. त्यातला जवळपास 90% पार्ट त्या व्हिडिओमध्ये आहे, फक्त शेवटचा थोडासा रेकॉर्ड झालेला नव्हता, तो आता मी तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे, बघा मी या टोटलला या सगळ्याला समला एस डिनोट करतो. एस ऍक्च्युली एस एन नाही, नुसतं एस म्हणतो, कारण त्याच्यात आपोआप एस एन तयार होतं. नंतर एस इक्वल्स 0.7 0.77 0.777 प्लस डॅश 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 अप टू एन टर्म्स. हे एकदा फक्त लिहून ठेवायचं अप टू एन टर्म्स, नंतर डॅश 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 सोडून द्यायचे. ठीक आहे, आता या सगळ्यातून पहिल्यांदा मी 7 कॉमन काढतोय. 7 कॉमन काढल्यानंतर काय करायचं बघा. 0.1 0.11 0.111 प्लस डॅश 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 अप टू एन टर्म्स. आता मी मागे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला 7 मल्टिप्लाइड बाय 9 अपॉन 9 याला सगळ्याला 999 मध्ये कन्वर्ट करत जायचं. इनटू ब्रॅकेट 0.1 0.11 0.111 प्लस डॅश 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 ॲज इट इज. मी हे 7/9 लिहितोय आणि या 9 नंतर ब्रॅकेट ओपन होणार आहे. सो 7/9 इनटू ब्रॅकेट त्या 9 ने ओपन करा. 0.9 0.99 0.999 प्लस डॅश 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 अप टू एन टर्म्स इक्वल्स 7/9 ॲज इट इज. ही स्टेप तुम्हाला माहिती महत्वाची असते. यामध्ये हा जो नंबर आहे हा तो 1 मायनस 0.1 त्याचा डिफरन्स तेवढा येतो, प्लस 1 मायनस 0.01 हा डिफरन्स एवढा येतो, प्लस 1 मायनस 0.001 प्लस डॅश 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 अप टू एन टर्म्स. ब्रॅकेट कंप्लीट. आता हे 7/9 ॲज इट इज इनटू ब्रॅकेट. त्यातले सगळ्यातले पहिले 1 प्लस 1 प्लस 1 प्लस सगळ्या ब्रॅकेटचे पहिले जे 1 1 1 आहे ते मी एकत्र करतोय. 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॅश 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 अप टू एन टर्म्स. आता मायनस साइन कॉमन काढून हे पुढचे 0.1 0.01 0.001 प्लस डॅश 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 अप टू एन टर्म्स हे आपण कलेक्ट केले. मी याच्या खाली तुम्हाला नेहमी थोडंसं रफ वर्क लिहायला सांगा. 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 एन टर्म्सचा आन्सर काय तर एन. मी आता हे खूप वेळा सांगितलं तुम्हाला, मी पुन्हा एकदा सांगतो. साधा विचार करा. 1 प्लस 1 जर 2दा केलं तर आन्सर 2 येतं. 1 प्लस 1 3दा केलं तर आन्सर 3 येतं. 1 प्लस 1 4 वेळा केलं की आन्सर 4 येतं. 1 प्लस 1 एन वेळा केलं की आन्सर एन येतं. आता इथनं पुढे हे कधीही मी सांगणार नाही तुम्हाला, डायरेक्ट एन देणार आहे मी त्याच्या जागी. मायनस साइन ॲज इट इज. आता या सिक्वेन्स कडे जर पाहिलं तर इट्स जीपी. हे रफ वर्क आहे, हे रफ वर्क जीपी विथ फर्स्ट टर्म किती आहे सांगा 0.1 आणि कॉमन रेशो तुम्ही ह्याला ह्याने डिवाइड करून बघा. या नंबरला ह्याने डिवाइड करून बघा, कॉमन रेशो तुम्हाला 0.1 मिळेल. अशा एन टर्म्सची टोटल आहे. मग एस एन चा इथं फॉर्म्युला मी वापरणार आहे ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर एस टू एन अपॉन 1 मायनस आर. पण कॉमन रेशो 1 पेक्षा लहान आहे म्हणून हा फॉर्म्युला. हे याच्या खाली रफवर्क करून ठेवायचं. हे याच्या खाली रफवर्क करायचं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये इथून पुढचा पार्ट सगळा जो होता तो रेकॉर्ड झाला नव्हता. आता याच्या पुढे कंटिन्यू करतोय. ओके,
Now let's continue. 7/9 as it is. मी आता इथं ब्रेस ब्रॅकेट करतोय. 1 + 1 + 1 n टाइम्स आन्सर काय येणार आहे n मायनस साइन. हे इथलं मायनस साइन. आता ही सगळी जी टोटल आहे ना ती ह्या फॉर्म्युलाने काढायची आपल्याला. चला ए म्हणजे कोण सांगा. इथं लिहिलं बघा सगळं लिहिलं. ए म्हणजे कोण 0.1 इनटू ब्रॅकेट 1 मायनस 1 मायनस r 0.1 रेज टू n 1 मायनस r रेज टू n अपॉन 1 मायनस r म्हणजे कोण 0.1 ब्रेस ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. हे आता लिहून झालं तुमचं. मी आता ही स्टेप रद्द करतो. इक्वल्स एस आहे एलएचएस मध्ये त्यांची सम टोटल 7/9 ॲज इट इज इनटू ब्रॅकेट n ॲज इट इज मायनस हा 0.1 इनटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 मायनस 0.1 रेज टू n होल डिवाइडेड बाय या दोघांचा डिफरन्स 0.9 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे 0.1 आणि 0.9 ह्याला जर मी 10 ने खाली वर मल्टिप्लाय केलं म्हणजे एक एक डिजिट तुमचा डेसिमल पॉइंट सरकून जाईल. म्हणजे 7/9 इनटू ब्रेस ब्रॅकेट n मायनस 1/9 येते 1 इनटू ब्रॅकेट 1 मायनस 0.1 रेज टू n अपॉन हे 9. हे बघा 1/9 झाले काय 1/9 ब्रॅकेट कंप्लीट. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/9 इनटू ब्रॅकेट 9n मायनस हे ब्रॅकेट मी आहे तसं ठेवतोय फक्त या बरं ठीक आहे 1 मायनस 1 न मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडत नाही 0.1 रेज टू n अपॉन हे तुमचं कॉमन डिनॉमिनेटर काय असेल 9. आता या 9 न मी जर मल्टिप्लाय केलं तर 9 9 चा 81. मी इथं लिहितो आता 7/81 7/81 इनटू ब्रॅकेट 9n मायनस 9n मायनस 1 मायनस 1/10 1 मायनस 1/10 रेज टू n असंही लिहिता येतं. सॉरी इथलं ब्रॅकेट ब्रेस पाहिजे होतं. ब्रेस ब्रॅकेट पाहिजे होतं. आता लास्ट स्टेप मध्ये फक्त 1 ची पॉवर 1 ची कितवी पॉवर 1 असते अपॉन 10 रेज टू n केले की फायनल आन्सर हे टेक्स्टबुक सारखा फॉर्म मिळेल तुम्हाला. सो s इक्वल्स 7/81 इनटू ब्रॅकेट 9n मायनस स्क्वेअर ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन 10 रेज टू n. हे तुमचं फायनल आन्सर. हा शेवटचा पार्ट मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर झाला नव्हता तो आता मी कंटिन्यू केलाय. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 7. फर्स्ट पहिले क्वेश्चन वाचून घ्या. फाइंड द सम टू n टर्म्स ऑफ द सिक्वेन्स 0.5 0.05 0.005 एटसेट्रा n टर्म्स पर्यंतची टोटल विचारली. हा फारच सोपा क्वेश्चन आहे. बघ या सिक्वेन्सच्या n टर्म्सची आपल्याला टोटल पाहिजे. ठीक आहे. इट इज अ GP with first term 0.5 आणि कॉमन रेशो तुम्ही याला ह्याने डिवाइड करून बघा 0.05 डिवाइडेड बाय 0.05 डिवाइडेड बाय 0.5. जर आपण 10 न मल्टिप्लाय केलं तर बघा 0.5 वरती आणि खाली अपॉन नुसते 5 असते आणि यांचं डिव्हिजन 0.1 मिळेल. थोडक्यात कॉमन रेशो किती मिळेल तर 0.1. फर्स्ट टर्म 0.5 कॉमन रेशो 0.1. मग आपल्याला सम ऑफ n टर्म्स पाहिजे. कॉमन रेशो 1 पेक्षा लहान आहे त्यानुसार फॉर्म्युला वापरायचा 1 मायनस r रेज टू n अपॉन 1 मायनस r. सांग a काय a 0.5 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस r म्हणजे 0.1 हा
ए 0.5 1 माइनस आर किती आहे 0.1 रेस टू एन अपॉन 1 माइनस आर 0.1 आहे 0.5 as it is into bracket 1 minus 0.1 raised to n as it is upon ह्याचा आन्सर 0.9. आता हा जो नंबर आहे त्याला आपल्याला 5/9 लिहिता येईल 5/9 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 0.1 रेस टू n as it is. हे असंच ठेवलं तरी चालेल, ह्याला 1/10 करून रेस टू n केलं तरी चालेल. मे बी कदाचित तसा असेल टेक्स्टबुक मध्ये बघून घ्या. 5/9 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 1 मायनस 1/10 ब्रॅकेट रेस टू 9 मग 5/9 as it is इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 ची कितवीही पॉवर 1 असते आणि खाली मात्र 10 रेस टू n. हे पण आन्सर बरोबर आहे, हेही आन्सर बरोबर आहे. दोघांपैकी जो पुस्तकात फॉर्म असेल तो बघून घ्या. ओके. Now 8th question is, for a sequence Sn equals 2 into bracket 3 raised to n minus 1, find the nth term and hence show that the sequence is a G. तुम्हाला Sn दिलेला आहे Sn आणि find nth term विचारले. nth टर्मचा अर्थ Tn विचारले तुम्हाला. मग तुम्ही अगदी सुरुवातीला माझं आपण सिक्वेन्स सिरीज जिथं सुरू केलं की नाही त्यावेळेस तुम्ही तो जर पार्ट एकदा तो व्हिडिओ एकदा पुन्हा जाऊन बघायचा. मी त्यामध्ये तुम्हाला मुद्दामून एक असं एक फॉर्म्युला सांगितलं होतं. फॉर एनी सिक्वेन्स Tn म्हणजे Sn मायनस Sn मायनस 1. कुठल्याही सिक्वेन्स करता असं एक्झाम्पल दिलं होतं बघा. तुम्हाला 6 सब्जेक्टची जर टोटल माहित असेल आणि त्यातले पहिल्या 5 सब्जेक्टची टोटल तुम्ही काढून टाकली तर 6व्या सब्जेक्टचे मार्क्स तुम्हाला मिळतात. दॅट इज Tn इक्वल्स Sn मायनस Sn मायनस 1. आणि याच्यात इंडायसेस खूप मॅटर करतात बरं का याच्यामध्ये. आता बघा तुम्हाला कळेल. बघा Sn म्हणजे काय दिले 2 इंटू ब्रॅकेट 3 रेस टू n मायनस 1 दिलेले. मग मला सांगा Sn मायनस 1 काय असेल. 2 इंटू n च्या जागी n मायनस 1 आले बस 3 रेस टू n मायनस 1 मायनस 1. मग तो फॉर्म्युला लिहायचा. Tn इक्वल्स काय फॉर्म्युला Tn चा तर Sn मायनस Sn मायनस 1. मग Sn पहिले रिप्लेस करूया आपण. सांगा Sn काय आहे 2 इंटू ब्रॅकेट 3 रेस टू n मायनस 1 मायनस आता Sn मायनस 1 काय बघा 2 इंटू ब्रॅकेट 3 रेस टू n मायनस 1 मायनस 1. सगळ्यात पहिल्यांदातले मी 2 कॉमन काढतोय. काय काय उरलं बघा. या ब्रॅकेट मधले राहिले 3 रेस टू n मायनस 1. हे मायनस साइन आत जाणार आहे लक्षात ठेवा. मायनस 3 रेस टू n मायनस 1 प्लस 1. आता हे प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होतील आणि 2 इंटू ब्रॅकेट 3 रेस टू n मायनस 3 रेस टू n मायनस 1. प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाले. आता ह्याच्या पुढची स्टेप आहे ती महत्वाची आहे. ती बऱ्याच जणांना पटकन समजत नाही. बघा 2 ऍज इट इज यातनं मी 3 कॉमन काढणार आहे. 3 रेस टू n मायनस 1 कॉमन काढणार आहे. यातला राहील 3 मायनस त्यातले राहील 1. आता ही स्टेप लवकर समजत नाही. सगळ्यात महत्वाची ही स्टेप आहे. बघा साधा एक्झाम्पल देतो. मला सांगा x रेस टू 9 मायनस x रेस टू 8 यातून तुम्ही कॉमन काय काढताय. फक्त एक याच्यापेक्षा 1 न पॉवर कमी आहे. बरं एवढं पण मोठं नको चला जाऊ दे. मला सांगा x क्यूब मायनस x स्क्वेअर आपली नेहमीची सवय असते. यातून तुम्ही कॉमन काय काढता सांगा. x क्यूब मायनस x स्क्वेअर याच्यापेक्षा 1 न पॉवर कमी. आपण x स्क्वेअर कॉमन काढतो यातला एक x शिल्लक राहतो मायनस त्यातले काही नाही म्हणजे 1 राहतात की नाही. मग मला सांगा जर असं n क्यूब मायनस n स्क्वेअर असतं तर यातले n स्क्वेअर कॉमन निघतात n मायनस 1 राहतात. मग मला सांगा n रेस टू 10 मायनस n रेस टू 9 असेल तर यातले काय कॉमन निघतात. ह्याच्यापेक्षा 1 न पॉवर कमी आहे n रेस टू 9 निघतात n मायनस 1 राहतात. मग आता मला सांगा इथं 3 ची पॉवर n आहे आणि इथं 3 ची पॉवर n मायनस 1 म्हणजे याच्यापेक्षा 1 न कमी आहे की नाही. ती 1 न कमी असणारी पॉवर कॉमन निघते की नाही.
मला सांग काय कॉमन निघतील 3n-1 यातला एक 3 उरेल आणि यातला -1 उरेल, काहीच नाही म्हणजे. ठीक आहे, म्हणजे फायनल आन्सर आला आता tn इक्वल्स हे बघा हे ब्रॅकेट किती आलं सांगा 2 2 × 2 4 हे बघा हे 2 2 × 2 4 × 3n-1 ही तुम्हाला विचारलेली nth टर्म. काय क्वेश्चन होता तुम्हाला फाइंड nth टर्म असा क्वेश्चन होता. पहिले वाचा क्वेश्चन बघून घ्यायचं काय मी परत एकदा माझा बोर्ड होईपर्यंत सगळ्यांनी क्वेश्चन बघून घ्या. काय काय विचारले तुम्हाला tn विचारलं होतं आणि आता नंतर विचारले की शो दॅट द सिक्वेन्स इज जीपी असं तुम्हाला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, आता मी हे tn इकडे परत लिहून घेते. सांगा tn काय म्हणाले तुम्हाला tn इक्वल्स 4 × 3n-1 ह्याच्यावरून मी t1 काढतो. t1 म्हणजे n च्या जागी 1 आलेत 4 × 3n-1 म्हणजे 4 × 3 म्हणजे 1 4 as it is. आता t2 काढतोय t2 4 × 3 तुम्ही इथे लक्ष पाहिजे तुम्ही 2 - 1 म्हणजे 4 × 3 म्हणजे 3 4 12 t3 इक्वल्स 4 × 3 तुमचं लक्ष इथे पाहिजे 3 - 1 4 × 3 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 9 4 36 बस झाले. 3 टर्म मिळाले सफिशियंट आहे. पण त्यानंतर t2/t1 हा रेशो आपण काढूया. t2/t1 12/4 म्हणजे रेशो 3 आला. आता इथंच लिहितो मी t3/t2 हा रेशो काढून बघूया. t3/t2 36/12 12 3 36 म्हणजे दोन्ही आपण t1 t2/t1 t3/t2 हा रेशो जर सेम आहे बघितला कॉमन आहे ना बघा 3 रेशो कॉन्स्टंट आहे त्यातला. मग ती लाईन द्यायची सिन्स द रेशो ऑफ एनी 2 consecutive terms is constant, comma given sequence is a GP. Given sequence is a GP. या प्रकारे आन्सर लिहायचा. ओके, आता यातले जे क्वेश्चन नंबर 9, 10 आणि 11 आहेत हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. हे तिन्हीच्या तिन्ही 9, 10, 11 आणि त्याच्याकरता मी फक्त हा सगळा पार्ट एकत्र कव्हर होईल असा एक सेपरेट मी याच्यानंतर व्हिडिओ करणार आहे. त्यामुळे राहिलेले आता 12, 13 ह्याला मी जोडून आता एक्सप्लेन करतो 12 आणि 13 आणि मग आपण मागचे 3 क्वेश्चन पुन्हा सेपरेट करू. ओके, बघा क्वेश्चन नंबर 12 काय दिलाय बघा. द व्हॅल्यू ऑफ अ हाऊस ॲप्रिसिएट्सचा अर्थ वाढते आणि डेप्रिसिएट्सचा अर्थ डिक्रीज होते, कमी होते. द व्हॅल्यू ऑफ अ हाऊस ॲप्रिसिएट्स 5% पर इयर. दरवर्षी 5% न वाढते. हाऊ मच इज द हाऊस वर्थ म्हणजे आता घराची किंमत किती असेल आफ्टर 6 years. इफ इट्स करंट वर्थ म्हणजे इथं व्हॅल्यू अशा अर्थानं इफ इट्स करंट वर्थ इज 15 लाख आणि 2 तुम्हाला ब्रॅकेटमध्ये 1-2 तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहेत. ठीक आहे, बघा तुम्हाला 8वी 9वीत असताना कंपाऊंड इंटरेस्ट नावाचा तुम्ही एक लेसन शिकलेला आठवतं का बघा. कंपाऊंड इंटरेस्ट आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येत होते. कंपाऊंड इंटरेस्ट अमाऊंट इक्वल्स p × ब्रॅकेट 1 + r/100 ब्रॅकेट रेस टू n म्हणजे असे क्वेश्चन होते बघा की जंगलात एवढी झाडं होती, दरवर्षी 10% आपण इन्क्रीज करायचं ठरवलंय, मग 4 वर्षांनी किती झाडं असतील वगैरे वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन. तोच हा क्वेश्चन आहे, सिमिलर क्वेश्चन आहे. फक्त लॉगॅरिथम सगळ्यांनाच अजून येत नसल्यामुळे तुम्हाला त्यांनी ब्रॅकेटमध्ये काही व्हॅल्यूज दिल्या आहेत. पण ज्या लोकांना लॉगॅरिथम येतं, आता काही 12th स्टँडर्डचे स्टुडंट्स देखील हा व्हिडिओ पाहतात, त्यांना तुम्हाला लॉग येतो, तुम्ही लॉगनच हे प्रॉब्लेम सोडवायचे, लक्षात ठेवा. बघा द व्हॅल्यू ऑफ हाऊस ॲप्रिसिएट्स ॲट द रेट ऑफ 5%. मी आता 12th क्वेश्चन घेतोय बरं का. सांगा आर 5% आहे. ॲप्रिसिएशन असेल तर पॉझिटिव्ह 5, डेप्रिसिएशन असेल तर निगेटिव्ह 5. लक्षात ठेवा. त्या घराची जी करंट व्हॅल्यू आहे ती प्रेझेंट वर्थ किंवा पी प्रिन्सिपल ज्याला आपण म्हणतो ती 15 लाख
तुम्हाला दिलेली आहे 15 लाख आणि 6 वर्षानंतर किती म्हणजे n इक्वल्स 6 इयर्स 6 वर्षानंतर त्या घराची व्हॅल्यू काय म्हणजे अमाऊंट काय असं तुम्हाला विचारलेलं आहे अमाऊंट काय असा हा क्वेश्चन अमाऊंट क्वेश्चन मार्क फॉर्म्युला लिहायचा अमाऊंट इक्वल्स p इंटू ब्रॅकेट 1 प्लस r अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू n p किती आहे सांगा 15 लाख इंटू ब्रॅकेट 1 प्लस r किती आहे 5 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 6 15 lakh as it is 100 100 plus 5 105 upon 100 bracket raised to 6 15 lakh as it is into ह्या दोघांचं डिव्हिजन 1.05 raised to 6 आणि हे जे 1.05 raised to 6 आहे ना याची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी काहीतरी ब्रॅकेट मध्ये दिलेली आहे बघा 1.05 raised to 6 1.34 आहे 1.34 1.05 raised to 6 त्यांनी raised to 5 चे पण दिले पण आपल्याला raised to 6 लागणार आहे ठीक आहे मग आता मला सांगा 15 1.34 ला तर यांना फक्त 15 ने मल्टिप्लाय करून घेऊया 15 4 चा 60 15 3 is 45 45 plus 1 plus 6 51 carried 5 15 is 15 plus 5 20 20.10 म्हणजे 20.1 पुढच्या झिरोला काही व्हॅल्यू नसते आणि इनटू हे लॅक आहे म्हणजे त्या घराची जी व्हॅल्यू असेल ती किती असेल 20.1 लाख LAC रुपीज 20.01 लाख ही त्या घराची किंमत असणार आहे या प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा ठीक आहे ओके नाउ क्वेश्चन नंबर 13 बघूया आपण इफ वन इन्वेस्ट्स रुपीज 10,000 in a bank at a rate of interest 8% per annum how long म्हणजे n किती वर्ष how long does it take to double the money by compound interest ती रक्कम डबल व्हायची असेल तर किती तुम्हाला कालावधी लागेल किती नंबर ऑफ इयर्स किती लागतील अर्थात ते अप्रॉक्सिमेट आहे आपल्याला शोधायचं आहे बघा 10,000 इन्व्हेस्ट केलेत म्हणजे प्रिन्सिपल 10,000 आहे रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% पर एनम एन हाऊ मेनी क्वेश्चन मार्क विचारले तुम्हाला त्यानंतर ती अमाऊंट किती व्हायला पाहिजे डबल व्हायला पाहिजे म्हणजे 10,000 इन्व्हेस्ट केले तर त्याचे किती व्हायला पाहिजे सांगा 20,000 तुमचे व्हायला पाहिजे बघा 13 क्वेश्चन सांगा प्रिन्सिपल किती आहे 10,000 त्याची अमाऊंट किती व्हायला पाहिजे डबल व्हायला पाहिजे म्हणजे 20,000 20,000 व्हायला पाहिजे 10,000 इन्व्हेस्ट केले की त्याचे 20,000 व्हायला पाहिजे सांगा आर रेट ऑफ इंटरेस्ट 8% आहे बहुतेक रेट ऑफ इंटरेस्ट इज 8% आणि एन किती वर्षांनी मी जसं विचारलंय आणि एक तुम्हाला व्हॅल्यू दिली 1.08 चा ब्रॅकेट स्क्वेअर काहीतरी दिलाय माझ्या मते 1.08 चा ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे ना रेस टू 5 येत काय सॉरी हे म्हणून चष्मा लावायचा बघा 1.08 रेस टू 5 दिलेलं आहे हा काय दिलेलं आहे 1.47 ठीक आहे ओके फक्त त्याच्यातला शेवटचा भाग महत्वाचा आहे बाकी तसं कॉमन पार्ट आहे काही अवघड नाही p इंटू ब्रॅकेट 1 प्लस r अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू n अमाऊंट किती व्हायला पाहिजे 20,000 p किती आहे 10,000 1 प्लस r किती आहे 8 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू n ह्याला इंटू हे इथे मल्टिप्लाय असतात ह्याला इथे आणून डिवाइड करून घ्यायचे म्हणजे 20,000 अपॉन 10,000 इक्वल्स तिकडं 100 100 प्लस 8 108 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू n यांचं डिव्हिजन झालं 2 इकडं 1.08 रेस टू n 1.08 रेस टू n इज इक्वल टू 2 ठीक आहे
मी आता हेच फक्त साईड चेंज करून घेतो. 1.08 रेस टू n इक्वल्स टू. आता 12th स्टँडर्डचे लोक जर तुम्ही हे पाहत असाल तर इथं लॉग घेऊन तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे n log ऑफ 1.08 इक्वल्स log 2. त्याच्यानंतर हे लॉग घेऊन पुढे सिम्प्लिफाय करून n तुम्हाला अप्रॉक्सिमेट जो काय असेल तो मिळू शकतो. हां, आता इथं तुम्ही 11वीचे लोक ज्यांना अजून लॉगरिथम वगैरे काही फारसं येत नाहीये, मे बी तुम्ही थोडंफार शिकला असाल फिजिक्समध्ये वगैरे, सरांनी कदाचित शिकवलं असेल, पण नंतर मी डिटेल लॉगरिथम तुम्हाला शिकवत असतो. तर 1.08 रेस टू n इक्वल्स 2 दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे इथपर्यंत आपण आता आलोय. कसा गेस करायचा बघा, कसा गेस करायचा, मी काय सांगतोय का, म्हणजे ह्या नंबरची कितवी पॉवर घेतली की आन्सर 2 येईल असा तुमचा अर्थ. त्याने दिलंय याची 5th पॉवर 1.47 येते. 5th पॉवर किती येते? 1.47. आता मी जे सांगतो ते लॉजिक त्यातलं कळतं का बघा तुम्हाला. मला सांगा 1.47 चा जर मला स्क्वेअर करायचा असेल की 1.47 चा जर मला स्क्वेअर करायचा असेल स्क्वेअर, तर तो अप्रॉक्सिमेट स्क्वेअर काय येतो ह्याचा विचार करा. तुम्ही वरचे 7 सोडून द्या, वरचे 7 सोडून घ्या, साधा 1.4 चा विचार करा. 1.4 चा स्क्वेअर केला तर मला 14 चा स्क्वेअर किती असतो? 14 चा 196 असतो की. 1.4 चा स्क्वेअर साधारण 1.96. 1.4 चा स्क्वेअर 1.96. हा नंबर मला सांगा कुणाला क्लोज आहे? सांगा, राऊंड फिगरला सांगा कुणाला क्लोज आहे? 2 ला क्लोज आहे. आणि असाही विचार करा ना की जर 1.5 चा स्क्वेअर घेतला आपण, 1.5 ह्याच्या नेक्स्ट नंबरचा स्क्वेअर घेतला, 1.5 चा स्क्वेअर 2.25 म्हणजे जरा 2 पेक्षा मोठा आहे, हा 2 च्या आत आहे. ऍक्च्युअली 1.4 म्हणजे 1.40 ना. 1.40 चा स्क्वेअर 1.96 येतो. 1.50 म्हणजे 1.5 असतात, त्याचा स्क्वेअर 2.25 येतो. म्हणजे 1.40 चा स्क्वेअर जरा 2 च्या जवळ आहे पण 2 पेक्षा लहान आहे. 1.50 चा स्क्वेअर 2 ना जवळ आहे पण 2 पेक्षा मोठा आहे. मग या दोघांच्या मधला काहीतरी एक नंबर असा असेल की ज्याचा स्क्वेअर 2 च्या आसपास असेल की नाही. किती साधं लॉजिक आहे विचार करा. 1.40 चा स्क्वेअर क्लोज टू 2 बट लेस दॅन 2, 2 च्या अलीकडे आहे, ह्या नंबर 2 च्या अलीकडे आहे. 1.50 चा स्क्वेअर 2 च्या थोडा पलीकडे आहे. मग 1.40 आणि 1.50 च्या मध्ये असं काहीतरी एक नंबर असला पाहिजे की ज्याचा स्क्वेअर 2 च्या जवळपास आहे, आणि तो हा नंबर आहे. लक्षात ठेवा, हा 1.47 चा स्क्वेअर आहे की नाही, तो अप्रॉक्सिमेटली 2.16 असं काहीतरी येतो. मग अशी मी कॅल्क्युलेट करून ठेवलंय. म्हणजे 1.47 चा स्क्वेअर साधारण 2 येतो. साधारण काय येतो त्याचा स्क्वेअर 2 येतो. कोणाचा? 1.47. म्हणजे बघा याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर म्हणजेच याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर म्हणजेच याचा स्क्वेअर. लक्षात ठेवा. मग त्याचा स्क्वेअर साधारण एवढा येतो. बघा हे इथं आपण याला इक्वेशन 1 देऊया. ठीक आहे, 1 देऊया. आता मी या स्टेप्स पुढे कशा कंटिन्यू करायचे बघा. हा बघा, गिवन, त्याला इक्वेशन 1 देऊन पुढे कंटिन्यू करायचं. गिवन 1.08 ब्रॅकेट रेस टू 5 इज इक्वल टू 1.47. ठीक आहे. आता इथे मी स्क्वेअरिंग बोथ साइड्स लिहितो. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. मग 1.08 रेस टू 5 त्याचा स्क्वेअर, 1.08 रेस टू 5 चा स्क्वेअर इक्वल्स 1.47 चा स्क्वेअर. आता हे 10 होतील बघा. 1.08 रेस टू 10 इक्वल्स ह्याचा स्क्वेअर जो आहे ना, ह्याचा स्क्वेअर साधारण 2.1 च्या आसपास येतो. म्हणजे मी इथं अप्रॉक्सिमेटली 2 म्हणतो राऊंड फिगर होण्यासाठी. अप्रॉक्सिमेटली 2 म्हणजे त्याच्याऐवजी असं घेतलं बघा. 1.08 रेस टू 10 ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2 येते. हे नुसतं इक्वल टू साइन, ह्याला म्हणतात अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. ह्याला इक्वेशन 2 देऊया. ह्याला इक्वेशन 2 देऊया. आता मला सांगा, हे बघा इथे इक्वेशन 1 आहे आणि इकडे इक्वेशन 2 आहे.
याची कितवी पॉवर 2 येते म्हणून त्याने आपण इथे येऊन थांबलो होतो. मग याची 10th पॉवर अप्रॉक्सिमेटली 2 येते. म्हणजे फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 सांगा n is approximately equal to 10 years. n is approximately equal to 10 years. म्हणजे हे 10,000 चे 20,000 व्हायला अप्रॉक्सिमेट किती इयर्स लागतील? 10 इयर्स लागतील असा त्याचा अर्थ. लक्षात आलं?